एव्हरीवन, आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आणि तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे मोठं असं वांग। मला याचं बनवायचं आहे भरीत। त्याला बघून मला ते जांभळं म्हणून असतं ना, झाडाला येतात फ्रुट्स, त्याची खूप आठवण झाली कारण मला ते प्रचंड आवडतात। तर भरीत करण्याची सुद्धा प्रत्येकाची आपापली पद्धत असते। मी कशा पद्धतीने बनवते ते आज तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, इथे मी गॅसवर जाळी ठेवली। म्हटलं जाळीवर ठेवून वांग भाजू, परंतु जाळीवर वांग ठेवलं तर त्याला बिलकुल तो जो अग्नी लागत नव्हता, त्याच्यामुळे मला ते गॅसवरच भाजावं लागणार आहे। बऱ्याच सगळ्या मैत्रिणी चांगल्यासाठी सांगता की भाकरी म्हणा किंवा काही असं डायरेक्ट गॅसवर भाजायचं नसतं, परंतु काही ऑप्शन नाही, त्याच्यामुळे मी आता अशाच पद्धतीने वांग भाजून घेणार आहे। ही बाजूने भाजलं गेल्यानंतर असं मी ह्या वांगे महाराजांना उभं ठेवले गॅसवर आणि आता ते ही खालच्या बाजूने भाजून घेते। खालच्या नाही, देठाची बाजू खालची येईल नाही का। तर अशा पद्धतीने हे आपलं बैंगन भरत्यासाठी भाजलं जात आहे। आता ह्या भाजलेल्या वांग्याचं हे वरचं साल खूप इझिली अशा पद्धतीने ते निघतं, कारण ते आता थंड झालंय। तर मी हे सगळं काढून वांग छान मॅश करून घेते आणि इतरही बाकीची तयारी करते वांग्याचं भरीत बनवण्याची। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली। त्यानंतर ॲज ऑलवेज हाफ टीस्पून मी टाकली मोहरी, हाफ टीस्पून मी टाकलं जिरा आणि ते छान तडतडू दिलं मस्तपैकी। त्यानंतर इथे मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या। आपण आपल्या आवडीनुसार काळं तिखट, लाल तिखट, हिरव्या मिरच्या जे वापरायचं ते वापरू शकतो। आय थिंक मी तिन्ही पण टाकणार आहे। लसणाच्या पाकळ्या 7-8 मी अशा कट करून घेतल्या आणि त्याही टाकल्या आणि छान असं ते परतवून घेतल्यानंतर 2 असे मोठे कांदे मी कट करून घेतले, बारीक कट करून घेतले आणि ते मी आता याच्यामध्ये ऍड करते। तर कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। तर एकदा माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मी वांग्याचं भरीत खाल्लं होतं, तर तिने ना अख्खे शेंगदाणे घातले होते भरीतमध्ये। तर तेव्हापासून मला पण ते आवडायला लागलं आणि मी पण असे थोडेसे भाजलेले शेंगदाणे मग भरीतमध्ये टाकते। छान लागतात ते खायला। आणि शेंगदाणे टाकल्यानंतरही छान असं परतवून घेतलं। कांदा छान आपल्याला परतून द्यायचा आहे। नंतर मी हाफ टीस्पून टाकली हळद टाकून हलवून घेतलं। आता हे हळद मिरची हे सगळं रेडीमेडच असतं, माझं इथे बनवलेलं नसतं। आता इथे मी टाकले 2 टीस्पून लाल तिखट आणि त्यानंतर मी थोडासा काळा मसाला याच्यामध्ये घालणार आहे। नाशिकला राहायची तेव्हा मी सिन्नर जवळ होतो माझं माहेर, तिथे जाऊन मग ते मसाला मिरची करून आणायची। हे बघा, वांग मी छान असं मॅश करून घेतलं, तुम्ही बघू शकता वरचं त्याचं हे काढून मस्तपैकी असं पोटॅटो मॅशरने मॅश केलं। चवीनुसार मी त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि आता 1 टीस्पून टाकली धणा पावडर। ऑप्शनल आहे मी स्वतः घरीच केलेली आहे म्हणून मग म्हटलं टाकू, त्याच्याने टेस्ट छानच लागते। आणि 1-2 ताईंनी विचारलं धणा पावडर कशी करते, काय नाही, आपल्याला वाटलं थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि दळून घ्यायचे मिक्सरमध्ये, त्याला काय लागतं। हे बघा, फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी इथे टाकली आणि छान आता हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे। वांग्याचं भरीत शक्यतो बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं, पण आपण पोळी बरोबर किंवा नागलीच्या भाकरी बरोबरही खाऊ शकतो। खूप आवडतं ऍक्च्युली वर्कआउट करायला, परंतु बऱ्याच गॅपनंतर जेव्हा आपण करतो ना मग पेन होते। मला बरीच पेन होते पायांमध्ये वगैरे, जबरदस्त, म्हणजे एवढी की मी गेले 2 तास जायचंय हाच विचार करते, पण इतकं दुखतंय की शेवटी मी विचार केला की आय थिंक मला आज रेस्ट घ्यायला हवा किंवा मग मी मॅट घेऊन फ्लोअर एक्सरसाइज करण्याचा विचार करते। स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत आपण बायका लग्नाच्या आधी आपले काही स्वप्न असतील, आपल्या काही इच्छा असतील किंवा आपल्यामध्ये एक अल्लडपणा जो मुलींमध्ये असतो नाही का, तो असेल, सिरियसनेस नसेल कुठल्या गोष्टींचा, अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये। पण ज्या वेळेस आपण आई होतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळी अशी एक समजदारी येते नाही का। म्हणजे ज्या मुलीला कधी असं बाळ घेता येत नाही लहान, जनरली जोपर्यंत आपण मुली असतो आपल्याला कुणाच असं बाळ घ्यायला भीती वाटते नाही का, छोटं बाळ। पण तीच मुलगी जेव्हा स्वतः आई बनते तेव्हा ती त्या बाळाला घेतच नाही तर किती छानपणे त्याचा संगोपन करते, सांभाळ करते, काळजी घेते, रात्रभर जागते, काय नाही करत आई मुलांसाठी। आणि जेव्हा मुलं बाळ होता आणि मग ती जसं काही स्वतःला विसरूनच जाते नाही का। म्हणजे प्रत्येक स्त्रीचं आपला नवरा, आपले मुलं, आपलं घर, संसार हेच आपलं विश्व असतं।
डेफिनेटली आजच्या तारखेमध्ये खूप सगळ्या मैत्रिणी, खूप सगळ्या भगिनी, मुली काम करतात, जॉब करतात. इव्हन त्या काम करून मुलं बाळ सांभाळतात. सॅल्यूट करायला पाहिजे त्यांनाही डेफिनेटली. पण माझा सांगण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे ऍक्च्युली आता. म्हणजे मुलं बाळ झाले, आपण सगळं आपले मुलं, आपलं घर, आपला संसार, आपला पती याच्यामध्ये आपण आपलं विश्व बघतो. आणि जेव्हा ते मुलं मोठे होतात, शिक्षणाच्या निमित्ताने 10वी नंतर 12वी नंतर म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा घराबाहेर जातात. घरातले जे पुरुष असतात मोस्टली ते तर ऑब्व्हियसली कामानिमित्त बाहेर असतात. तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचंय. आणि मी घरातली स्त्री, ज्या स्त्रिया जॉब करतात त्या छान, म्हणजे डेफिनेटली त्यांना सुद्धा मुलांची आठवण येत असेल, मुलांना मिस करत असतील, पण कामामध्ये कसं माणूस व्यस्त असतं. आता माझी परिस्थिती अशी आहे की माझे मिस्टर प्रशांतजी सकाळी 8:30 पावणे 9च्या आसपास ते घर सोडतात आणि संध्याकाळी 6 नंतर येतात. नुकतीच माझी मुलं येऊन गेली. तर मी असं खूपदा विचार करते, म्हणजे मी कधीच माझ्या डोक्यात, आता वास्तविक ह्या घडणाऱ्या गोष्टी आहे, प्रॅक्टिकली त्यांना त्यांचं फ्युचर आहे, त्यांना त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट करायचंय, त्यांचे ड्रीम कम्प्लीट करायचंय. त्यांना आपण किती काळ आपल्या स्वतःच्या याच्याशी बांधून ठेवू शकतो नाही का. पण तरी असं कधीच कल्पना नव्हती केली मी, म्हणजे सिरियसली मी असं नेहमी म्हणते की बापरे किती भयानक आहे हे एकटं राहणं. आणि मी कधीच या गोष्टीची कल्पना नव्हती केली की अशी वेळ येईल व माझ्यावर की मी एकटी राहील असं. तरी पण दिवसभर माझ्या मुलांशी फोन कॉल्स, कन्व्हर्सेशन होत असतं, त्याच्यामुळे इतकं मला फील नाही होत. पण मी सारखी उदास होत असते. हे म्हणजे आता नुकतेच ते येऊन गेलेत, आता जास्तच उदास व्हायला होतं. जसंच मला त्यांची आठवण येते मी लगेच फोन करते तिघांनाही. इव्हन आत्ताही प्रशांतजींना कॉल केला की पपई खाल्ली का, लंच बॉक्स बरोबर पपई जी कट करून दिली, कारण काल दिली होती ती त्यांनी खाल्ली नव्हती. ते बोलले मला तू आज आठवण करून दे, म्हणून मग आठवण करून दिली. आणि मग अशा वेळेस असं कुठे राहत असलो, आपली फॅमिली असली जवळ, मग ती सासरची असो माहेरची असो, डझंट मॅटर, पण फॅमिली असली मग नाही का जाणं येणं होतं, काहीतरी निमित्ताने, काहीतरी बघायला, काहीतरी घ्यायला, काहीतरी द्यायला, काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी फंक्शन आहे, मित्र परिवार, असं थोडंसं जाणं येणं होतं. मग भेटी गाठी होतात, मग एवढं फील नाही होत. पण आता हे मी हैदराबादले आहे, इथे विशेष काही फ्रेंड सर्कल बनलेलं नाहीये. आणि बनलंय तरी आपण काय असं उठून सुटून कुणाच्या घरी जात नाही किंवा सारखं प्लॅन नाही करत नाही का, चला बाहेर जाऊया, फिरायला जाऊ किंवा काय करू असं सगळं. तर एकटीपणा खूप खातो माणसाला. म्हणूनच हे जी माझी व्हिडिओची कन्सिस्टन्सी आहे ना, मी तुम्हाला याआधी सांगितलंय, जरी खूप ग्रो नाही होते पण मी स्वतःला यामध्ये बिझी ठेवते. म्हणजे एडिटिंगला वगैरे बराच वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींना, शूट करणं किंवा ते विचार डोक्यात चालणं की आपल्याला काही शूट करायचंय, काही शेअर करायचंय, काही व्हिडिओ टाकायचा आहे, उद्यासाठी आपल्याकडे काय कॉन्टेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवणं, त्याच्यामध्ये मी बिझी ठेवते स्वतःला. आणि मग असं वाटतं की नाही खरंच गो, असं म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी काहीच नसेल करत, काहीच नाही करायला, त्यांना किती, म्हणजे मी अशी कल्पनाच करते की त्यांना किती एकटेपणा खात असेल किंवा किती मुलांची आठवण येत असेल, किती त्या नाराज होत असतील. पण मी हेच सांगेल की नाराज होऊ नका, कारण आपण परत मी नाराज होते, मला आठवण येते, परंतु मी दुसऱ्या क्षणाला स्वतःला पॉझिटिव्ह करते की अरे माझ्या मुलांचे जे ड्रीम आहे, त्यांना लाईफमध्ये जे करायचंय त्यासाठी हे सगळं चाललंय. ऍज अ मदर, ऍज अ फादर, ऍज अ पेरेंट्स आपलं तेवढं कॉन्ट्रीब्युशन असलंच पाहिजे. ऍटलिस्ट आपण आता अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे की हे होतंय, हे त्यांच्या फ्युचरसाठी होतंय, चांगल्यासाठी होतंय, असा पॉझिटिव्ह विचार करते आणि त्यातून त्या फेजमधून बाहेर काढते स्वतःला. तर पण मला हे म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटलं की किती भयानक असते हा एकटेपणा. तर मी तुम्हाला तेच सांगेल, ज्या माझ्या मैत्रिणींकडे काहीच नाहीये करायला आणि त्यांना एकटेपणा खूप खातो, माझ्यासारखी परिस्थिती इव्हन की जवळ कोणी फ्रेंड सर्कल नाही किंवा रिलेटिव्ह नाही, त्यावेळेस मी तुम्हाला असं सांगेल, पार्कमध्ये जा, मंदिरात जा, मंदिरं तर सगळीकडे असतात, वॉकला जा, काहीतरी भाजी वगैरे तर आपल्याला लागतंच, त्या निमित्ताने मार्केटमध्ये जा. परंतु नाराज राहू नका, खुश राहा, हॅपी राहा.
कारण आपण काय म्हणतो, हे जीवन हे एकदाच मिळतं माणसाला आणि आपण पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे आणि आपण जसं विचार करतो तसंच आपल्या बाबतीत घडतं. म्हणजे टचवूड की करीनालाही दुसरं वर्ष चालू आहे पुण्याला. प्रशांतजींचं जून पासून तर इथे आहे 6 महिने, पण त्याआधी 1 वर्ष त्यांचे कामच चालू होते. माझी मध्ये थोडं इकडे तिकडे चालू होतं, पण आता परमनंटली इथेच आहे. आणि प्रतीकही छान करतोय, जे काही करतोय. तर आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आणि हॅपी व्हायचं, कारण असं म्हणतात की आपण जसा विचार करतो तसंच आपल्याला येऊन मिळतं. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, हॅपी राहायचं, आनंदी राहायचं. खूप मुलांची कुणाची आठवण आली फोन करायचा, बोलून घ्यायचं. आजच्या तारखेमध्ये बघा, माझं म्हणजे प्रशांतजी घरातून गेल्यापासून प्रशांतजींना कॉल झाला, प्रतीकशी बोलणं झालं, करीनाशी बोलणं झालं, आईचा फोन आला, एका बहिणीशी बोलणं झालं. तर मग तेवढंच थोडंसं म्हणाला आधार वाटतं, बरं वाटतं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.